ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे सायलीला प्रियाचं लग्न कोर्टात होत आहे हे समजल्यामुळे ती अर्जुनलाही सांगते. त्यामुळे अर्जुनलाही कळतं की ही कपटी प्रिया आता अश्विनचं जीवन खराब करण्यासाठी त्याच्याशी कोर्टात लग्न करत आहे आणि तिचा डाव उधळण्यासाठी तो रविराजानेही फोन करतो. पण रविराज तिकडे जाऊन हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण ते वैतागून तिकडून निघून जातात. पण तरी पण दुसऱ्या दिवशी प्रिया आणि सुभेदार कुटुंब कोर्टात लग्न करण्यासाठी परत तिकडे जातात. पण हे सायलीला परत कळतं आणि सायली तिकडे कोर्टात जाण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सायलीला एका फोनवर आलेल्या कॉलद्वारे तिला कळतं की कपटी प्रिया आणि अश्विन लग्न करत आहेत. तेव्हा ती ठरवते काय झालं तरी हे लग्न मी होऊ देणार नाही आणि धावत पळत ती रजिस्टर ऑफिसला निघते. तेव्हा तिथे रजिस्टर ऑफिसमध्ये गेलेली प्रतिमा सुभेदार कुटुंब आणि प्रियाला सांगते की जर आपलं कोर्टात रजिस्टर लग्न ठरत आहे प्रिया आणि अश्विनचं, तर आपल्याला रविराजांना कळवायला काय हरकत नाही. तेव्हा प्रिया प्रतिमाला बोलते तुझी मला तळमळ कळते, पण पहिलं लग्न होऊ दे, नंतर काय ते आपण कळवूया. सायली रजिस्टर ऑफिसमध्ये पोहोचते तोपर्यंत इथे लग्नाच्या सह्या होण्या बाकी असतात. पण अर्जुन तिकडेच असतो, पण त्याला काय कळत नाही आणि ते लोक त्यांना सापडत नाही. पण सायली ठरवते की काय होऊन जाऊ दे, मी हे लग्न थांबवणार आणि धावत पळत ती कोर्टात येते. पण सायलीला तिथे जाण्यास उशीर होतो आणि तोपर्यंत लग्न संपन्न होतं आणि सह्या करून ते सगळे निघालेले असतात तिकडून. पण कोर्टामध्ये जाताना सायलीचं एका बाईशी भेट होणार आणि ती भेट या मालिकेला पूर्ण वेगळं वळण देणार. तेव्हा जाता जाता त्या बाईचं सायलीवर लक्षात येतं आणि सायलीला ती हाक मारते आणि बोलते तुम्ही वात्सल्य आश्रमातील ना. तेव्हा सायली बोलते हो. तेव्हा ती बाई बोलते मला मधुभाऊंना भेटायचं आहे. तेव्हा सायली बोलते मी सध्या गडबडीत आहे. पण ती बाई बोलते तू प्लीज मला मधुभाऊंचा पत्ता द्या. तेव्हा ती बाई सांगते माझा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि तो मधुभाऊंना द्या, तर मधुभाऊ मला कॉल करतील. पण सायली गडबडीत असते, तिचा नंबर घेते आणि ती तिथून निघून जाते. पण सायली तिकडे पोचते, पण तिथे कोण नसते, तिथे प्रतिमा असते. सायली बोलते तुम्हाला माहित आहे की अश्विन भाऊजी आणि प्रियाचं लग्न आहे ते. तेव्हा प्रतिमा सायलीला बोलते की मला माहित होतं लग्न आज आहे ते आणि मी लग्नाला पण आली होती. तेव्हा सायली बोलते तुम्ही मला आधी सांगितलं का नाही की लग्न आज होतं आणि तुम्ही असं का केलात. पण तेव्हा प्रतिमा सांगायला लागते मला पूर्णाईने सांगितलं होतं की तू या लग्नाबद्दल कोणाला सांगू नको आणि रविराजांना तर सांगू नको, कारण की ते परत येऊन लग्न थांबवण्याचा प्रयत्न करतील आणि अश्विन चांगला मुलगा असल्यामुळे या लग्नाला मला परवानगी द्यायला लागली. तेव्हा सायली बोलते अश्विन भाऊजी चांगले आहेत, पण ही प्रियाचं सुभेदार घरात जाणं चांगलं नाही आहे. प्रिया ज्या आश्रमात राहिली त्या आश्रमात मधुभाऊंना या खुनाच्या आरोपात पण तिने अडकवलं होतं. तेव्हा प्रतिमा बोलते प्रिया ही कशी मुलगी आहे ते मला अगोदर माहीतच होतं आणि तू बोलतेस ते पण खरंच आहे, पण आता माझ्या हाती काय नाही आणि लग्न पण झालेलं आहे. तेव्हा सायली बोलते लग्न झालंय, लग्न व्हायला नको होतं. पण इथे रविराज घरी पोहोचतात आणि त्यांना लग्नाचं कळतं आणि रविराज चिडतात आणि सुभेदार कुटुंबाकडे धावत जातात आणि बोलतात मुळात तुमची कशी चूक झाली की तुम्ही मला न सांगता तुम्ही माझ्या मुलीशी लग्न ठरवलं आणि मी आधी येऊनच तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही हे लग्न करू नका प्रियाशी. आणि अर्जुनशी तिचं आधी लग्न ठरवलेलं होतं आणि ते पण मोडलं होतं आणि आता तुम्ही परत अश्विनशी लग्न तिचं ठरवलं आणि मी तुमचे हात जोडले होते, तरी पण तुम्ही दुसऱ्या दिवशी लग्न येऊन केलंच आणि माझ्या मुलीचं लग्न तुम्ही माझ्या परवानगीशिवाय केलं. काय एवढी तुम्हाला घाई लागून गेली होती. तेव्हा रविराज प्रियाला बोलतात मला तुमचं लग्न मान्य नाही. तेव्हा प्रिया सांगायला लागते मी हे लग्न केलंय फक्त सुभेदार किल्लेदार कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी आणि दोन्ही फॅमिलीला एकत्र येण्यासाठी हे सगळं मी केलं आहे. तेव्हा रविराज प्रियाला बोलतात तू बालबुद्धी आहेस, तू आधी अर्जुनवर लग्न करत होतीस आणि आता अश्विनवर लग्न करतेस. तेव्हा मला सगळं समजतं की तू किती चंचल मनाची आहेस. तेव्हा रविराज विचार करायला लागतात काहीतरी गडबड आहे, कारण की तू अश्विनशी लग्न का करशील. तेव्हा प्रिया बोलते बाबा तुम्ही काय पण बोला, मी फॅमिलीचा विचार केलाय आणि ती स्वतःला चांगलं दाखवायला बघते. तेव्हा अर्जुन घरी येतो आणि अर्जुनला कळतं की लग्न झालंय आणि सायली बोलते मी तुम्हाला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुन बोलतो मी तिकडे होतो पण मला समजत नव्हतं लग्न कुठे होतं. तेव्हा अर्जुन बोलतो लग्न तर करायचं होतं पण आमच्यापासून लपून का केलं. पण तेवढंच सायलीला आठवतं की ती बाई भेटली होती, ती मधुभाऊंना भेटायचं बोलत होती. तेव्हा ती मधुभाऊंना तिचा फोन नंबर देते आणि ती कॉल करायला सांगते. तेव्हा सायली मधुभाऊंना सांगते की भूतकाळ त्या बाईचा त्या आश्रमाशी जोडला गेला होता म्हणून ती तुम्हाला कॉल करायला सांगते. तेव्हा मधुभाऊ बोलतात कोण होती बाई. तेव्हा सायली बोलते ती कोण होती माहित नाही, पण तिचा आश्रमाशी संबंध आहे. तेव्हा मधुभाऊ त्यांना कॉल करते आणि ती बाई बोलते की 20-22 वर्ष मी एक मुलगीला तुमच्या इथे सोडून गेली, ती मुलगी मला पाहिजे. इकडे प्रियाचा पहिला दिवस असतो
आणि ती जाम खुश असते. आणि त्याच दिवशी ती बाई मधुबाला भेटायला आलेली असते आणि ती खुश असते. पण तिची वाट लावण्यासाठी तिची आई येणार असते. पण प्रियाला लग्नाचे राहिलेल्या विधी पूर्ण करायचे असतात. पण ज्या वेळेला ती बाई सुभेदारांच्या घरात येते, पहिली प्रिया तिला धडकते. तेव्हा प्रिया बोलते, तू मला बघून चालायला येत नाही. तेव्हा ती प्रियाला बोलते, मला एक मधुभावना भेटायचं आहे. पण तेव्हाच त्याच टायमाला तिला प्रियाची तिच्या आईची भेट झालेली असते. पण ती ऍक्च्युली प्रियालाच भेटायला आलेली असते. प्रियाची आणि त्या बाईची गाठभेट झाली, पण प्रियाने तिला ओळखलं नसतं. पण त्या बाईला पण कळलं नसतं ही प्रिया माझी मुलगी आहे. पण ती बाई कोण आहे हे सगळं सत्य समजल्यानंतर प्रियाची चांगलीच पायाखालची जमीन सरकणार आहे. पण ज्या टायमाला मधुभाऊंची त्या बाईची भेट होणार, त्या टायमाला हे सगळं खरं सत्य बाहेर येणार आहे. आणि या प्रियाच्या खऱ्या आईमुळे या मालिकेला पूर्ण वेगळं वळण मिळणार आहे. आणि आता ती मधुभावना काय बोलणार आणि प्रियाचं खरं सत्य कसं बाहेर येणार आहे हे पाहणे पुढे रंजकच होणार आहे.